हिंगोलीच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या आणि गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. हिंगोली विधानसभेचे माजी आमदार आणि काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जाणारे भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गोरेगाव येथे झालेल्या समर्थकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे येत्या 14 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि विविध संस्थांचे संचालकही धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेसमधील निराशा ठरली, कारण भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी हिंगोली विधानसभेचे तब्बल 3 वेळा प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेस पक्षातील निष्ठावंत नेते म्हणून त्यांची ओळख होती. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ऐनवेळी ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला सोडून दिली. यामुळे गोरेगावकर यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबद्दल जिल्ह्याच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली होती. निवडणुकीनंतर गोरेगावकर यांचा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा होती. या संदर्भात चर्चा विनिमय देखील सुरू होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील गोरेगावकर यांचे स्थानिक विरोधक प्रकाश थोरात, अनिल पतंगे आणि इतर मंडळींनी त्यांच्या प्रवेशाला मोठा विरोध दर्शवला. या विरोधामुळे गोरेगावकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची शक्यता मावळली. राष्ट्रवादीतील प्रवेशाचा मार्ग बंद झाल्यानंतर गोरेगावकर यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याच वेळी 2 दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांनी गोरेगावकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर ते शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढणार आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य संस्थांमध्ये भगवा फडकवणार समर्थकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांच्या भावना आणि इच्छेचा आदर करत मी हा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे दिसून येते. आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.